नाडांची धरती ही नाडांची धरती नाडांची धरती टाकल्यावरती उंदीर काळकोड करती ही नाडांची धरती ही नाडांची धरती ही नाडांची धरती। शॉर्टकट घे बुवा, टाकल्याचा विषय काय नाही, मी मेलय ना मेलय बुवा। आणि बऱ्याच भजन रसिकांका मी आवडते, यूट्यूबवरनं माका बघित असतात। महाराष्ट्रात खूप माका म्हणजे जाम आवडते मी, कारण कुठच्या बुवावर कधी राग नाही काय नाही, पण मजा करते म्हणून कदाचित समजा सगळ्यांका माझा स्मारक बांधूचा येईल ना बुवा। चंद्रकांत कदम बुवांचं स्मारक झालं, पांचाळत बुवांचं स्मारक झालं, ते संत होऊन गेले बुवा, संत नुसती रत्न होऊन नाही गेली, ते संत होते। चिंतामणी पांचाळ बुवा हे संत होते, संत। आणि कदाचित माझा मी हसवते म्हणून माझा स्मारक बांधूचा काढला नाही, तर माझा खर्च अजिबात नाही। व्हाळातून एक गुळगुळीत दगड आणून ठेवला नाही तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक आहे। फक्त दगड गुळगुळीत हो, खडबडीत असताना ब्रँड ब्रँड नाव घालूक नको, लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक आहे, बरोबर। बाकी पुटपट्टीचं तर काय तर भारी सांगितलं। एकदा काय गंमत झाली हे मी एका पोरग्यात विचारलं नाही, काय त्या पोरग्याचं नाव प्रसाद होता असं समजा। प्रसाद, तुझा जन्म कधी झाला, उठ सांग बघू। प्रसाद उठलो आणि सांगितलं माझा जन्म झाला तेव्हा गुरुवार होता। तो प्रसाद इतको पोचलेलो म्हणता आज पांचाळ सरांची म्हणजे गंमतच करूया। आणि त्या पोरग्याने नेमका विचारला, गुरुजी तुमचा जन्म कधी झाला? त्यांनी सांगितलं आणि माझा जन्म झाला तेव्हा रविवार होता। तो पोरगो म्हणतो खोटा बोलतास गुरुजी तुम्ही, रविवारी जन्म तुमचं होईतच कसो, रविवारी तर बोललो सगळ्यांका सुट्टी असता। बुवा महिला वर्गांसाठी मी पुन्हा एकदा सांगते, मी त्यांच्यासाठी काही एक वाईट बोललेलो नाही, कारण बुवा काय सांगू, तुम्ही तर माझ्या बायकोचं उदाहरण दिलं असते आणि खरीच गोष्ट त्याच्यापेक्षा बुवा मी या तुमच्या जांभवडे गावात येऊन भजन करू शकले ते का कारणीभूत माझी आई। त्या माऊलीन समजा जन्म दिला नसतो ना तर ह्यो टकलो येऊन येऊन भजनच करू शकलो नसतो, त्या माऊलीचे उपकार बुवा, बरोबर ना। आणि त्यांका महिला वर्गांका किती टेन्शन आहे माका माहिती आहे बुवा। अरे रात्री झोपताना सुद्धा लाईटची सगळी बटन बंद आहेत काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार। आमका काय बटनांची पडलेली नसतात, इलो शाळेतनं तांगडा लावला की झोपलो, पण त्यांका काळजी असता। बघा रे पडवीतला काढलेली काय लाईट सगळी बघणार बंदत काय नाही, सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सगळ्यांच्या अगोदर सकाळी उठणार बुवा महिला वर्ग, कारण त्यांना चुलीत आग करूची असता किंवा गॅस पेटवूचो असता, कारण हे आमच्या शाळेत जाणार आहेत त्यांना डबा पाहिजे म्हणून सगळ्यांच्या अगोदर उठणार, त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची। त्यांना टेन्शन इतके असता बुवा, आता समजता कधी ज्यावेळी ती केस विंचरतात ना त्यावेळी फणीत केस साठवतात तेव्हा त्यांना टेन्शन किती आता महिला वर्गात समजता बुवा। ते केस सुद्धा ती महिला वर्ग बुवा टाकून देत नाही, त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं। तुमचं नाव नाही घेणार मी, मास्तर असताना तुम्ही आणि ता काम कशा करशाल। पण हिलो कोण टेम्पो आलो, ते टेम्पो आला, टेम्पो केसावर भांडी की केसांची भरणी बाहेर काढतात आणि केस देणार आणि त्याच्यावर स्टीलचा गमेल घेतात आणि संध्याकाळी नवरविलो की आनंदात सांगतात तर बघा त्याने मोठा गमेल दिला नाही, म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांका नसतं पण नवीन स्टीलचा गमेल घेतलेल्याचा आनंद असताना त्यांका बुवा महिला वर्ग म्हणतात, बरोबर ना। काश्मीरमध्ये ज्यावेळी बुवा हल्ला झाला ना त्या शहीद जवानांसाठी पहिली जर मदत कोणी केली असेल तर बचत गटातील महिला मंडळाने बुवा पहिली मदत केली। इतके श्रेष्ठ ते मी त्यांना वाईट कायच बोल, मी फक्त 50% आरक्षण एवढं बोलले, त्याच्यावर
उगाच काहीतरी मग तुम्ही असा बोललास तसा म्हणजे त्यांच्याबद्दल माका भडकवून देऊ बघतो तसं मी ऐकान घे टकल्यान मारी बाकी असं आपलं म्हटले टकल्यान कोण मारता बाकी बोललं हेच पेटान उठला आणि हिरोची वाक्य पेक अरे ए हा तो आधीच असत थांब आधी जरा हिरोची एंट्री तरी होऊन जाईल अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असं 4-5 वेळा बॉम्ब वाटलो पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेल आणि विलन काय मरेल यो मारणा किलो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो त्याच्यापेक्षा तो विलन मेलो कारण ते वाक्य नव्हता कधी ठॉ आता आणि कधी पडतं पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत मरणार कसा त्याच्यापेक्षा यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईल की ॲटॉम बॉम्बवाल्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालो मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांदा वडी तेवढा फुकट झाला तो कांदा वडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो तो कांदा वडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईल ॲटॉम बॉम्ब काही पेटणार नाही शेवटी पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस त्याका चाकू आण मार तो हिरो म्हणतो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार तिने आपल्या पदरचंच वाक्य टाकलं पुस्तकात नव्हता अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने